उद्योगपती गौतम अदानींनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। सागरवरच्या भेटीत दोघांमध्ये विविध प्रकल्पांबाबत 1.5 तास चर्चा। शरद पवार गटाची पुण्यात महत्त्वाची बैठक। सुप्रिया सुळे करणार मार्गदर्शन। महानगरपालिका निवडणुकीसाठी रणनीती ठरवणार। राज्यात उष्णतेची लाट सुरूच। कमाल तापमानाचा पारा 40 अंशांच्या वर। चंद्रपूरमध्ये 41.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। शिमगा संपवून चाकरमानी मुंबईला निघाले। मुंबई गोवा हायवेवर वाहतूक कोंडीत अडकले। इंदापूर माणगाव बायपास रखडल्याचा फटका। हार्बर आणि मध्य रेल्वेवर दुरुस्तीच्या कामासाठी मेगा ब्लॉक। ठाणे ते कल्याण दरम्यान अप आणि डाऊन फास्ट लोकल सुरू, तर सीएसएमटी ते वाशी दरम्यान विशेष लोकल। मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना 12 लाखात घर। 4700 घरांसाठी लॉटरी। उद्यापासून भरता येणार अर्ज। पीक विम्यातली हेराफेरी रोखण्यासाठी सरकार ॲक्शन मोडवर। बोगस अर्जदार सरकारी लाभांना मुकणार। ई पीक पाहणीशिवाय विमा अर्जही मंजूर होणार नाहीत। यात्रेकरूंच्या बसवर हल्ला करणारा लष्कर-ए-तय्यबाचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी पाकिस्तानात ठार। 26/11 हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदचा सहकारी अबू कटालचा खात्मा। डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर येमेनच्या हुथी बंडखोरांवर अमेरिकेचा हल्ला। एअर स्ट्राईकमध्ये 20 जणांचा मृत्यू। सुनीता विल्यम्सना पृथ्वीवर परत आणणार। मस्क यांचं स्पेसक्राफ्ट स्पेस स्टेशनमध्ये पोहोचलं। 9 महिन्यांपासून अंतराळात अडकलेल्या विल्यम्स परतणार।